तुमच्या सर्वांचे स्वागत आहे शेगावमध्ये. शेगावमध्ये गगनगिरी महाराज यांची समाधी स्थळ आहे आणि शेगाव फेमस आहे कचोरीसाठी. तुम्ही शेगाव कसे जाऊ शकता आणि शेगावमध्ये जे भक्त निवास आहेत त्याचे रेट किती आहेत आणि गगनगिरी महाराजचं दर्शन केल्यानंतर तुम्ही कोणती कोणती जागा फिरू शकता आणि येथे जाण्याची काय काय सुविधा आहे, तुम्ही किती दिवसाची ट्रिप प्लॅन करू शकता, किती खर्च होतो आणि येथे ट्रॅव्हलिंगसाठी काय काय सुविधा आहे, हे सर्व या व्हिडिओमध्ये समजेल. शेगाव स्टेशनपासून गगनगिरी महाराजचं मठ 2 किलोमीटर अंतरावर आहे आणि याच स्टेशनवरून भक्तनिवासला जाण्यासाठी फ्री बसची सुविधा केली आहे, जे शेगाव स्टेशनपासून महाराजच्या मुख्य मंदिराकडे घेऊन जाते. ज्या स्टेशनवरून बस येतात ते या भक्तनिवासमध्ये सोडतात आणि इथून जर बाकीचे 2 भक्तनिवासला जायचं असेल त्याच्या 2 बस आहेत. भक्तांच्या राहण्यासाठी गजानन महाराज ट्रस्टकडून भक्तनिवास बनवले आहे. एकूण 3 भक्तनिवास आहेत. त्यापैकी एका भक्तनिवासमध्ये आपण राहणार आहे. या भक्तनिवासचे नाव आहे विसावा भक्तनिवास. मित्रांनो, ज्या आम्ही 20व्या स्थानमध्ये राहिलो तिकडची तुम्हाला रूम्स दाखवतो. 144 मध्ये आम्ही राहिलो आहे. तर आम्ही इथे 7 जण राहिलो आहे. 6 बेड आहेत. तर अशी स्पेस रूम असते. इथे तुम्ही तुमचे कपडे नाहीतर बॅग वगैरे ठेवू शकता. पुढे तिथे लटकायला पण जागा आहे. इथे पण तुम्ही लटकू शकता. हे इग्नोर. इथे पण एक कपाट टाईप केलेलं आहे. आणि इथे पुढे अजून दाखवतो, इथे आरसा दिला आहे. तर या सुविधा आपल्याला ग्रुपमध्ये तुम्ही राहत असाल तर या सुविधा अशा मिळतात. आणि इथून बाहेरून असा व्ह्यू दिसतो. तर असे वरती जाण्यासाठी पूर्ण सुविधा केली आहे. त्या साईडला तिथे वॉशरूम आहे. तर अशा सुखसुविधा 20व्या गृहामध्ये आपल्याला मिळतात. तर मित्रांनो, तुम्हाला भक्तनिवास 20वा भक्तनिवास याची इन्फॉर्मेशन सांगतो. जे आम्ही रूम घेतले त्याचे पर पर्सन 100 रुपये घेतात. त्याच्यामध्ये कॉमन वॉशरूम आहे, त्याच्यामुळे एवढं स्वस्त आहे. आणि जर तुम्ही स्वतःहून जर तुम्हाला रूम घ्यायचे असतील तर 850 रुपये घेतात. त्याच्यामध्ये 4 बेड मिळतात. तर त्याच्यामध्ये तुम्हाला इन्क्लुडिंग त्याच्यामध्ये वॉशरूम असतं, गरम पाणी, हे सर्व सुविधा असतात. ते पण इन रूममध्ये. आणि 100 रुपये पर पर्सन घेतलं तर त्याच्यामध्ये कॉमन वॉशरूम असतं. त्याच्यामुळे एवढं स्वस्त आहे. आणि हे स्वस्त आहे ठीक आहे. एवढं म्हणजे तुम्हाला फक्त थोडं रात्री फ्रेश होण्यासाठी, झोपण्यासाठीच पाहिजे असतं ते रूम. त्यानंतर दिवसभर आपण फिरणार, तसं मी फिरतो आता फ्रेश. त्याच्यानंतर थोडं टायमिंगचा लोचा असतो, कारण की गरम पाणी टाईम टू टाईम असतं, जास्त वेळ नसतं. त्याच्यामुळे आता आम्ही चाललो आहे दुपारचा लंच करायला. तर लंचचे डिटेल्स तुम्हाला मी सांगतो. हे पाठीमागे दिसते, हे एक काउंटर आहे. इथं काउंटरवरून तुम्हाला ते कुपन्स घ्यावे लागतात. की कुपनचे पण रेट्स वेगवेगळे आहेत. आणि सकाळी आम्ही जी ब्रेकफास्ट केला, पोहे केले, त्याचे पण डिटेल्स तुम्हाला थोडे देतो. त्याच्यामध्ये ते पण पैशावरती असतं. किती तुम्ही खूप ऑप्शन आहेत, जसं की पोहा होता, साबुदाण्याची खिचडी आणि उपमा, हे सगळे असतात मेनू. त्याच्यामध्ये प्रत्येक रेट वाईज ते तुम्हाला दिलं जातं. तर इथून कुपन घेतल्यानंतर हे आपल्या इथे जायचं आहे. इथे सर्व खाण्यापिण्याची सोय इथेच होते. जेवणामध्ये बघा 2 प्रकारच्या भाजी आहेत, डाळ आहे, चपाती आहे आणि भात आणि हे कोबी. मित्रांनो, जी आता व्हेज थाली मी खाल्ली ती 60 रुपये पर पर्सन होती. तर तुम्ही जर इकडे येऊन जर इकडचं जेवण जर खात असाल तर खूप चांगलं आहे. तर आत्ता आपण इथे चाललो आहे बस स्टँडच्या इथून दर्शन करण्यासाठी.
विसावागृहाचा पहिला स्पॉट आपल्याला लागतो सिद्धपीठ। इथे बोलतात की ज्योतिर्लिंग आहे। तर हे पाठीमागे हे महालक्ष्मीचं मंदिर, तर आपण जाऊन आता दर्शन करूया। इकडे ये आजी ये। हे दर्शन केल्यानंतर आपण चाललोय 12 ज्योतिर्लिंगचं दर्शन करण्यासाठी। ते आतमध्ये गुफेमध्ये जावं लागतं। तरी बघा ही खाली गुफा दिसते, त्या गुफेने आपण आता जाणार आहे। अशा तऱ्हेने आपला 12 ज्योतिर्लिंगचं दर्शन करून झालंय। तर आता आपण चाललोय पुढे सेकंड कुठला स्पॉट बघूया। ध्यान मंदिर बघूया आतमध्ये काय आहे। एकदम शांतता आहे। तर आता आपण सेकंड स्पॉटच्या इथं आलोय, गोमाजी मंदिर। तर बघूया कसं आहे मंदिर ते। स्त्रियांकरिता फक्त आणि इथून पुरुषांकरिता। त्या गायीच्या मुखातून झरा वाहतोय, त्यामुळे ह्याला तर अशा तऱ्हेने मित्रांनो आपलं गाई मुखचं दर्शन करून चाललंय। तर आता आपण चालू मंदिराचं दर्शन करायला। हे आमचे भाऊ सोबत आहेत, तनेश, काका, अंडू काका। तर हा रस्ता खाली जातो।
त्र्यंबकेश्वर इथे पण आय थिंक 12 ज्योतिर्लिंग चे मूर्ती ठेवलेत. आपण आलोय थर्ड स्पॉटच्या इथे, गजानन महाराज संस्थान. इथे असं समजलं येतं की गजानन महाराजांनी जो घोडा होता तो शांत केला होता, ती काहीतरी कथा आहे. तर मित्रांनो आता आपण आलो आहे चौथा पॉईंटच्या इथे, श्रीकृष्णाजींचा मळा. तर इथे गजानन महाराजांनी जळता पलंगावर बसून ब्रह्मगिरी गोस्वामीचं गर्वहरण केले, ते आता इथे आपल्याला बघायला भेटणार आहे. पण एक मस्त प्लेस आहे. आपण पुढे थोड्यामध्ये माहिती दिली आहे कसं गजानन महाराजांनी श्री ब्रह्मगिरी गोस्वामीचं गर्वहरण बघा. इथे जळताना दाखवले की पलंगावर तिथे जळ बसले होते ते गोस्वामी ब्रह्मगिरी, ते ब्रह्म होते, त्यांचं गर्वहरण केले. तर आपला 5वा स्पॉट आहे 3 ते प्रगट स्थळ. इथे पकडले या वडाच्या इकडे नाही बोल ना, इकडे बोल ना, काय बोलायचंय. त्यांनी सांगितलं काय उष्ट पात्रामध्ये खाल्लं, पत्रावळी ज्यांच्याकडे म्हणजे इथे नाही, इथे पुढे, पण इथे त्याची स्फूर्ती म्हणून फोटो ठेवला. आपण जाऊ तिथे पुढे. हा पूर्ण हॉल शांत आहे, मस्त आहे. तर हा मित्रांनो आपला 6वा स्पॉट. इथे बोललं जातात की म्हणजे पाटलांची पोरं आहेत ते महाराजांना मारतात कुसाने, तर ते आपण बघूया. तर आता आपण आलो आहे गगनगिरी महाराजाच्या मठात. जो शेवटचा स्पॉट आहे तो आपला गगनगिरी महाराज मठ आहे. रिक्षावाल्याने 150 रुपये पर पर्सन घेतले. त्याने 6 स्पॉट पूर्ण केले आणि 7
7 नसतील रे, 6 पॉईंट पूर्ण केले ना आपल्याला. 7वा पॉईंट हा आहे. हा टोटल 7 आहेत. तर 7वा आपण करणारच होतो, ते पण आपण बसने येणार होतो, पण आता आपण आलो रिक्षाने. तर रिक्षाचा ॲडव्हान्टेज काय होता की खूप सारे स्पॉट करून घेतले. चांगलं एन्जॉयमेंट चांगली होती. 150 रुपये पर पर्सन हे तुम्ही लक्षात ठेवा. जास्त तुम्ही मागत असतील तर बार्गेनिंग करू शकता तुम्ही. इथे बघा खूप गर्दी आहे, गर्दी चालू झाली मित्रांनो. तर या मठामध्ये जवळपास आपल्याला 2 ते 2.5 तास मिनिमम पकडूनच चला दर्शनाला. एवढा टाईम जाणारच आहे, कारण की इथं खूप गर्दी दिसते मला, आणि पब्लिक अजून येतच चालली आहेत. आणि अजून आमचे 37 पब्लिक, म्हणजे माझा नंबर येता 2 तास पकडून चला. 37 जण आम्ही आलोय. आणि या मठामध्ये व्हिडिओ काढण्यामध्ये अलाउड नाही आहे, तर मे बी पुढचे व्हिडिओ तुम्हाला भेटू शकत की नाही, पण तुम्हाला एक्सपिरियन्स सांगेन कसा होता. त्रिमुख दर्शन. अर्ध्या तासात दर्शन झाले, कारण की आज आम्ही आलो आहे फ्रायडेला. तर फ्रायडेला इथे एक राऊंड नसतो, त्याच्यामुळे आमचं लगेच दर्शन झालं. तर इथे आम्ही जस्ट आता महाप्रसाद केला, फ्री ऑफ कॉस्ट आहे, तुम्ही इथं खाऊ शकता. तर महाप्रसादाची वेळ 10 ते 5 आहे, तर तुम्ही 10 ते 5 मध्ये फ्री ऑफ कॉस्टमध्ये जेवू शकता. तर आम्हाला दर्शन घेण्यासाठी मोजून अर्धा तासच लागला, कारण की आज फ्रायडे आहे, त्याच्यामुळे दर्शन लगेच झालं. तर आता आपण इथून जाऊ, थोडं टाईमपास करू आणि जाऊन चेकिंग करू म्हणजे फ्रेश होऊ. जर दिवसभराचे पूर्ण थकवा आपण रात्रनी काढेन, थोडं आंघोळ बिंघोळ करेन जरा. तर आता बघू पुढच्या सेकंड डेमध्ये आपण काय ॲक्टिव्हिटी करणार आहे ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये कळेल. व्हिडिओमध्ये चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्या विकेंड चॅनलला असंच सपोर्ट करा.